त्या ऑर्डरमध्ये त्यांनी त्या हॉस्पिटलच्या बाजूनेच निष्काळजी म्हणजे दिसून येत नाही असं सांगितलं. ज्यावेळी त्यांना मी बोललो मला ऑर्डरची प्रत द्या, त्यावेळी त्यांनी सांगितलं तुम्ही घरी जावा, आम्ही पोस्टाने पाठवतो. असे डायरेक्ट आम्हाला हातात देता येत नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशीच कोरोना चालू झाला. 3 ते 4 महिन्यांनी मला पोस्टाने ऑर्डर आली. पण त्या ऑर्डरमध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे 15/7/17ला आणि जज साहेबांनी लिहिले 15/7/2019. म्हणजे 2 वर्षाच्या नंतर त्यांचा मृत्यू झाला असं ते दाखवण्यात आलेलं आहे. मग या ऑर्डरला चॅलेंज करून मी हायकोर्टात गेलो. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना म्हणजे पोर्शे कार अपघात प्रकरण. आणि या पोर्शे अपघात कार प्रकरणामध्ये कशा पद्धतीने ब्लड सॅम्पलची बदलाबदली झाली होती आणि त्याच्यावरून एक जे वैद्यकीय अधीक्षक होते तावरे, ते या संदर्भात व्हिक्टीम म्हणून समोर आले होते आणि त्याच्यावर त्यांची कारवाई झाली होती. एकूणच म्हणजे आरोग्याच्या बाबतीत कशा पद्धतीने बेजबाबदारपणा होतो याचं हे उत्तम उदाहरण होतं. मात्र याची पाळंमुळं ही अगदी छोट्या खेड्यापर्यंत सुद्धा कसे पोहोचलेले आहेत, खेड्यामधले जे काही नागरिक आहेत ते सुद्धा कसे त्रस्त आहेत, एकूणच ह्या वैद्यकीय बाबतीत कसा तो पिचला जातो नागरिक, याचं एक उत्तम उदाहरण हे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगावजवळचे जे चिंचोली कोकण्यांची आहे या ठिकाणी आढळून आलेलं आहे. इथले सुशील रोकडे म्हणून आहेत, त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावलेलं आहे आणि एकूणच याचा पाठपुरावा त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत केला आणि हायकोर्टापर्यंत केला. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर हा सगळा जो प्रकार आहे त्यांनी समोर आणल्यानंतर खरंच आपल्याला हा धक्कादायक प्रकार समोर येताना दिसतो की कशा पद्धतीने हे जे वैद्यकीय अधिकारी आहेत, खाजगी डॉक्टर्स आहेत, ते याच्यामध्ये सामील आहेत. त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत, मात्र अद्यापही पोलीस त्यांना अटक करू शकलेले नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट सुशीलजी मला सांगाल की हा जो अजय तावरे आहे वैद्यकीय अधीक्षक, जो पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जो रक्ताचे सॅम्पल बदलण्यामध्ये सहभागी होता, त्याचं नाव याच्यामध्ये कसं येते आणि पुढचा संदर्भ सांगा. जे अजय तावरे त्यांचं नाव पुणे पोर्शे प्रकरण व रुबिक किडनी रॅकेट प्रकरण याच्या अगोदरच 2018 साली ज्यावेळी त्यांनी माझ्या वडिलांच्या बाबतीत जो आपलं सिव्हिल सर्जन जे औंचे आहेत RK शेळके, वडिलांच्या बाबतीत जो अहवाल पाठवला तिकडे ससून BJ मेडिकलला, त्यावेळी त्यांनी जो अहवाल दिला तो अहवाल त्यांनी जे डॉक्टर होते मंतर इथले सिद्धी हॉस्पिटलचे खाजगी जे हॉस्पिटल होतं त्यांच्या बाजूने निकाल दिला होता त्यावेळी त्यांनी. तर मी त्यावेळी त्यांना तो अहवाल पाहिला, तो अहवाल मला मान्य झालेला नाही म्हणून मी ताबडतोब त्यांना एक लेखी माहिती अधिकारात अर्ज दिला होता की सदर मला तुमचा हा अहवाल मान्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या वडिलांचे संपूर्ण उपचाराचे तपासलेले पेपर तुमच्या सही सिक्क्यासह मला एक प्रत देण्यात यावी व पुढील कारवाईसाठी मान्य JJ हॉस्पिटल येथे पाठवण्यात यावी. त्याच्यानंतर ताबडतोब त्यांनी 15 ते 1 महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या कालावधीमध्ये दुसरा अहवाल पाठवलेला आहे. त्या अहवालात असं नमूद केलेलं आहे की सदर मयत कचरू साधू रोकडे यांच्या मृत्यू प्रकरणी कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नव्हती. जर कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नव्हती तर त्यांनी तो पहिला अहवाल कसा काय दिला. त्याच्यामुळे मला जाणवले की गृह विभाग आणि आरोग्य विभाग हे जाणीवपूर्वक ह्या प्रकरण जे माझ्या वडिलांचं प्रकरण आहे म्हणजे साधारणतः निष्काळजीपणा व त्यांना मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्या शरीरावरचा एक अवयव म्हणजे जो इथे खड्डा होता कमरेच्या वरती जो वायसम हॉस्पिटलमध्ये आम्हाला दाखवण्यात आला, त्या खड्ड्याला तिथल्या डॉक्टरांनी बेडसोर म्हणून नाव दिलं. पण ज्यावेळी पेशंट 10 दिवस इथे सिद्धी हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळी अजिबात त्यांच्या याच्या उपचार पेपरमध्ये सिद्धी हॉस्पिटलच्या कुठेही बेडसोरचा उल्लेख झालेला नव्हता. त्यामुळे 10 तासात काही बेडसोर हा उपचार होऊ शकत नाही व झाला किंवा यांनी आवेग काढला तर तो नेमका सिद्धी हॉस्पिटलमध्ये काढला का वायसममध्ये घडला याची मला अजून कल्पना काही अजूनपर्यंत त्याचं उत्तर मला काही मिळालेलं नाही. त्यामुळे मी जे आरोग्य विभाग यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जन असतील, सिव्हिल सर्जन RK शेळके, अशोक नांदापूरकर, उपसंचालक संजय देशमुख साहेब, त्याच्यानंतर नितीन बुलेलीकर हे जे ज्यावेळी 17-18ला मला वाटतं आरोग्यमंत्री दीपक सावंत होते त्यांचे हे खाजगी सचिव होते त्यावेळी मुंबईला. त्याच्यानंतर ते उपसंचालक पदावर येऊन त्यांनी हे प्रकरण हाताळण्यात आले. मग त्यांनी कोणत्या प्रकारे हाताळण्यात आले ते मला काही सांगता येत नाही.
शक्यतो त्यांनी पण मला न्याय द्यायचा प्रयत्न केलेलाच नाहीये त्याच्यात. मग ह्या सर्वांच्या विरोधामध्ये मग घोडेगाव पोलीस स्टेशन असेल, मंचर पोलीस स्टेशन असेल, पुण्याचे SP असतील, गृहमंत्री ज्यावेळी आपले जे होते त्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच होते, मुख्यमंत्री तेच होते, आजच्या घडीला पण तेच आहेत आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा तेच आहेत. म्हणून त्यावेळी मुख्य सचिव जे होते गृह विभागाचे देवेंद्र चंदेल साहेब, त्यांच्या सकट देवेंद्र चंदेल साहेब आरोग्यमंत्री आणि याच्यात मेन म्हणजे BVG कंपनी 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर सुधीर तेजाळे यांनी ह्या प्रकरणाची सुरुवात ही त्यांच्यापासूनच झालेली आहे. ज्यावेळी त्यांना पेशंटला घोडेगावमधून वायसन हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आला होता, तर घोडेगावच्या ज्या ग्रामीण रुग्णालयाच्या ज्या अधीक्षका होत्या गीता कुलकर्णी, त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या पेशंटला स्वाईन फ्लूची शक्यता झालेली आहे, तुम्ही ताबडतोब त्यांना वायसन किंवा ससूनला घेऊन जावा. त्यांनी 108ला कॉल केला. 108 आल्याच्या नंतर आम्ही आमच्या वडिलांना घेऊन वायसनच्या दिशेने प्रवास करत होतो. तर माझे मोठे बंधू पण त्यावेळी ॲम्ब्युलन्समध्ये होते 108च्या. साधारणतः पळसटिका म्हणजे जुन्नर फाटा इथे आल्याच्या नंतर त्या डॉक्टरला कुणाचा तरी फोन आला. तो पळसटिकाला जाईपर्यंत फोनवर त्यांनी चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर फोन ठेवला आणि आम्हाला सांगितलं की तुमचे वडील पुण्याला जाईपर्यंत जगणार नाहीत, त्यांना ताबडतोब व्हेंटिलेटरची किंवा ICUची गरज आहे. तर आम्ही घाबरलो, आम्हाला काही कळलंच नाही. त्यांनी आम्हाला अजून घाबरवलं की आपल्याला तेवढा वेळ नाही, तुम्ही आपल्याला इथंच मंचरमध्ये त्यांना कुठेतरी ॲडमिट करावं लागेल, इथे त्यांना व्हेंटिलेटरच्या कुठेतरी खाजगी वगैरे करावं लागेल. तर माझे मोठे बंधू काही एवढे पण बोलले की जर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टरांनी सांगितलं की वडिलांना स्वाईन फ्लूची शक्यता आहे, तर शक्यतो स्वाईन फ्लूचा हा आजार ग्रामीण रुग्णालयातच किंवा सरकारी रुग्णालयातच होतो, त्यामुळे तुम्ही मंचरलाच घेऊन चला, आपलं पुण्याला वायसमला किंवा ससूनला घेऊन चला. तर त्यावेळी डॉक्टरांना सांगितलं न्यायला काय नाही, पण तुमचा पेशंट तिथं जाईपर्यंत जगणारच नाही. आणि त्यांनी मग त्या कुणाला तरी डॉक्टरांना आम्हाला सांगितलं सिद्धी हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत ते त्यांचे मित्र आहेत. मग ते तिथे घेऊन गेले, बाबांना आतमध्ये तिथं ICUमध्ये नेलं आणि तो डॉक्टर आमच्या त्या कोरा पेपरवर सही घेऊन निघून गेला. त्याच्यानंतर 2/7/17 ते 11/7/17 वडील माझे सिद्धी हॉस्पिटलच्या ICUमध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू होती. त्या ट्रीटमेंट चालू झाल्याच्यानंतर मला वाटतं साधारणतः 2.5 ते 3.25 लाख रुपये बिल झालं असेल. आम्ही 2.5 लाख रुपये पण दिले तिथे, इकडून तिकडून. माझ्याकडे जवळ पैसे नव्हते, नातेवाईकून घे हात उसने घे असे करून आम्ही ते पैसे जमा केले आणि ते बिल भरल्याच्या नंतर आम्ही वडिलांना घेऊन वायसममध्ये गेलो. वायसममध्ये गेल्याच्या नंतर मग तिथे वडिलांना आतमध्ये ICUमध्ये नेलं. ICUमध्ये ट्रीटमेंट चालू झाली आणि पहाटे 6:30-7 वाजता जे वार्डबॉय येतात, जे ड्रेस घालायला हॉस्पिटलचे, त्यावेळी ते आले. तर त्यांनी तिथं ते डायपर काढला बाबांचा कपडे घालताना. मग त्यांनी आम्हाला आवाज दिला आणि आम्हाला तो खड्डा दाखवला इथे. तर मी त्यांना विचारलं हा खड्डा कसा काय, तर ते बोलले आम्ही डॉक्टरांना विचारतो. त्यांनी डॉक्टरांना विचारलं आणि जाऊन त्या उपचार पेपरवर तिथे बेडसोर म्हणून नोंद केली. आणि माझ्या वडिलांना पहिला कुठंच हा खड्डा नव्हता. माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंट रिटायरमेंट होते, ते BSNL मध्ये जॉबला होते. तर त्याच्यानंतर तो खड्डाच नव्हता, त्याच्यामुळे मला तो संशयच आला की नेमका खड्डा हा कसला आहे. तर त्यांनी बेडसूर लिहिलं. मग मी दोघा तिकडनं चौकशी केली, बेडसूर म्हणजे काय. तर त्यांनी सांगितलं बेडसूर शक्यतो एवढा 10 तासात किंवा 10 दिवसात होत नाहीये. मग त्याने आम्ही आता वडिलांच्या उपचारापेक्षा आम्हाला काय तिथं बोलता नाही आलं हा खड्डा कसला, कारण आम्हाला काही माहीतच नाही, कारण आमची ही पहिलीच वेळ होती की आपण नातेवाईकाला घेऊन कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जातो ट्रीटमेंट, त्याच्यामुळे काही कळालंच नाही. 4 दिवसांनी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. म्हणजे 15/7/17 संध्याकाळी 10:15 वाजता डॉक्टरांनी माझ्या वडिलांना मयत घोषित केलं, मृत घोषित केलं. घोषित केल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही ताबडतोब तुमचा वडिलांचा मृतदेह तुम्ही घेऊन जावा. तर मी त्यावेळी त्या डॉक्टरांना सांगितलं आता रात्रीचे 10:30 वाजलेत, पाऊस चालू आहे. त्यावेळी पावसाळा होता, जुलै महिना म्हटल्यावर भरपूर पाऊस चालू आहे. माझं गाव 100-125 किलोमीटर लांब आहे. तर ते मृतदेह इथंच राहून द्या आतमध्ये, मी सकाळी घेऊन जातो. तर ते बोलले नाही तुम्ही इथून बाहेर म्हणजे ताबडतोब घेऊन जा. तर मी बोललो मला माझ्या वडिलांचं पोस्टमॉर्टम करायचं आहे, हा खड्डा कसला मला त्याचं उत्तर कळायला पाहिजे. तर त्यावेळी ज्या डॉक्टरांनी वडिलांना मृत घोषित केलं त्यांनी सांगितलं ज्या रुग्णाचं वय 60 वर्षाच्या पुढे आहे व जो रुग्ण खाजगी रुग्णालयातून आमच्याकडे येतो व 24 तासाच्या आत त्याचा मृत्यू होतो, त्या रुग्णाचा आम्ही पोस्टमॉर्टम करतो. तुमचे वडील तर 4 दिवस इथे असल्यामुळे आम्ही त्यांचं काय पोस्टमॉर्टम करणार नाही. आता ह्या काही प्रोसेस आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला काही कळालंच नाही. मग त्यांनी आम्हाला लय आग्रह धरला तिथल्या डॉक्टरने की तुम्ही मृतदेह घेऊन जावा. तर मला साहेब मी नेऊ शकत नाही. मग त्यांनी एक पर्याय सांगितला, तुम्ही हे मृतदेह इथे फ्रीजरमध्ये ठेवू शकता. मग बोललं साहेब त्याची काय फी वगैरे, बोलले हो.
त्याची काही फी असेल चार्जेस भरावे लागेल. त्यावेळी आमचे दोघं तिघे माझा भाऊ आमची मानसिकताच नव्हती, कारण 2/7/17 आम्ही 15/7/17 त्या हॉस्पिटलला म्हणजे सिद्धी हॉस्पिटल आणि वायसम हॉस्पिटल म्हणजे तिकडे आंघोळ नाही, म्हणजे जे काय आमची जो मानसिकता त्याच्यात आमचे वडील गेले. तर त्यावेळी आमची काय मानसिकता एवढी चांगली नव्हती, बरोबर नव्हती की हे नेमके काय चाललंय म्हणून. मग त्यावेळी आम्ही त्या डॉक्टरांच्या सांगण्याहून त्या वडिलांचे मृतदेह घेऊन तिथले ते शिपाई जे कोण असतात वाडबाई वगैरे घेऊन आम्ही शवगृहात गेलो. शवगृहात मृतदेह ठेवलं. सकाळी पाहुणे नातेवाईक आले, त्यांनी ते मृतदेह ताब्यात घेतलं. आमचे मामा वगैरे जे कोण होते ते सगळे नातेवाईक भाव वगैरे ते ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. ॲम्ब्युलन्समधून जसं मृतदेह बाहेर काढलं म्हणजे गेटच्या बाहेर, तर त्यावेळी आम्ही तो जो ड्रायव्हर होता माने म्हणून, तो बोलला आपण पेठ मार्गे जाऊया. त्याला बोललं काही गरज नाही पेठ मार्गे जायची, तुला तुझे पैसे तर भेटणार आहे, तू सरळ आपला मंचर हायवेने आपला जो नेहमीचा रूट आहे त्या रूटने गे. जर मध्ये जर गाडी पंक्चर झाली काय बिघडली तर पावसात आपण कुठे काय करणार. तर तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याला बोललं हे बघ तू आपला सरळ आपल्या गाडी मेन रोडनी घे. गाडी मंचरपर्यंत आली. मंचरला येत असताना त्याला कुणाचा फोन आला किंवा तो फोनवर बोलत होता, कारण मी पाठी बसलो होतो. फोनवर बोलता बोलता निगोटवाडीजवळ पण गाडी आली. तो लघवीला म्हणून उतरला, लघवी करून आला आणि लघवी करून आल्याच्या नंतर त्यांनी त्या स्टेअरिंगच्या खाली तिथे काहीतरी असा हात लावला तिथे ॲक्सेलेटरच्या इथे आणि ती गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्याच्या नंतर ती 5 ते 10 मिनटं गाडी चालूच होत नव्हती ती शववाहिका. गाडी चालू न झाल्यामुळे आम्ही तिला धक्का मारत होतो. कमीत कमी अर्धा पाऊण तास त्या मृतदेहाला म्हणजे मृतदेह असणाऱ्या ॲम्ब्युलन्सला म्हणजे वडिलांची आम्ही धक्का कमीत कमी 2 किलोमीटरपर्यंत मारत दिलं, म्हणजे पार निगोटवाडी फाट्यापर्यंत पुढचा तो कुठला आहे वडगाव कासिंबे तिथपर्यंत धक्का मारत नाही. शेवटी गाडी काही चालू झाली नाही. मग त्याच वेळी सिद्धी हॉस्पिटलची जी सवय आपली रुग्णवाहिका होती, ज्या रुग्णवाहिकेतून आम्ही बाबाला वायसम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, तो जो ड्रायव्हर होता त्याचं नाव मला वाटतं जयसिंग काळे, तो पण त्यावेळी जाताना जाणीवपूर्वक ॲम्ब्युलन्स जी होती मारुती व्हॅन होती तो सावकाश चालवत होता. त्याला मी बोललो अरे गाडी तू लवकर चालव, आपल्याला आयसीयूची तिथं जो टायमिंग दिला त्यावेळेत पोचायचं. तर तो तरी सावकाश चालतो. त्याला सांगितलं मी सुद्धा ड्रायव्हर आहे, तू गाडी ते सायरन तुझा चालू ठेव, गाडी लवकर जाऊन दे ताबडतोब. तर मग नंतर त्यांनी गाडी चालवायला सुरुवात केली आणि मध्येच आळंदी फाट्याजवळ माझ्या वडिलांना त्रास झाला, म्हणजे असं छातीत श्वासोच्छवासाचा त्रास झाला. आम्ही गाडी थांबवली. पाठीवरून बघतोय तर वडिलांच्या नाकाला मास्क होतं, जे काय असतं ते नाकाला लावतात ते, पण जी वायर होती ना ती त्यांनी ती खाली ते याला लावलेलीच नव्हती. मग त्यावेळी आम्ही त्याला ओरडल्याच्या नंतर तो बोलला तुमच्याच पुण्यात पाय लागला असेल म्हणून ती वायर निघाली असेल. आता आपल्याला काय, मी पुढे बसलो मला काही कळलं नाही, त्याच्यामुळे मी काय बोललोच नाही. त्याला बोललो त्याला जाऊन दे, तू आता ताबडतोब ने. मग तीच गाडी ज्यावेळी ही शववाहिका मृतदेह आणताना बंद पडली, तीच गाडी, मी तर बोलवलं नव्हती पण तीच गाडी परत तिथंच आली आणि मग हे मृतदेह उचललं त्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. नंतर इकडे आल्यावर ते इथे गावकऱ्यांनी ते आम्हाला आंघोळी घालून दिली नाही वडिलांची, काय नाही, आणि ते अंतिम संस्कार झाला. अंतिम संस्कार झाल्याच्या नंतर माझ्या डोक्यात तो खड्डा जो होता वडिलांचा, बोललं हे काहीतरी विपरीत घडलेलं आहे. म्हणून मी सगळ्यात पहिले 1 ते 1.5 महिन्यामध्ये पहिला वडिलांची पेन्शन आयला कशी मिळेल याचा प्रयत्न केला. 1-1.5 महिन्याने मग वडिलांची पेन्शन चालू करून आयला मिळून घेतली, ते सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे. मग ज्यावेळी आईचे 50-60 हजार रुपये जमा झाले, मग ते पैसे घेतले थोडेफार आणि त्याच्यातून सगळ्यात पहिलं मी घोडेगाव ग्रामीण रुग्णालय इथं माहितीचा अधिकार टाकला की माझ्या वडिलांवर जे जे उपचार केले तुम्ही त्या उपचाराचे पेपर मिळण्याबाबत. त्याच्यानंतर मी 108 रुग्णवाहिकाचा जो डॉक्टर आहे सुधीर तेजाळे त्याच्याबद्दल अधिकारात माहिती टाकली. तर मला इथे सध्या यांनी मला म्हणजे ज्या पळवलं, इथे भेटत नाही तिकडे भेटत नाही, तुम्ही औंधला जाऊन चौकशी करा. मी औंधला गेलो, औंधला माहितीचा अधिकार दिला तिथे. मग तिथे औंधला माहितीचा अधिकार दिल्याच्या नंतर 2 ते 3 महिन्यांनी मला ते संपूर्ण त्यांनी घोडेगाव ग्रामीण रुग्णालय येथील 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर जे सुधीर तेजाळे आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात किती रुग्णांना सरकारी रुग्णालयात व किती रुग्णांना खाजगी रुग्णालयात ताबडतोब सेवा दिली त्यांची संपूर्ण माहिती मिळण्याबाबत. तर त्या मला औंध BVG-वाल्यांनी ती संपूर्ण माहिती दिली. माहिती दिल्याने मी 2/7/17 जी तारीख होती वडिलांची, ज्या हॉस्पिटलला आपण 2/7/17 ॲडमिट केलं, तो ते पान शोधलं. त्या पानामध्ये मला 2/7/17 कचर साधू रोकडे, माझ्या वडिलांना गाडी नंबर, ते ड्रायव्हरचं नाव सगळं बरोबर होतं. माझ्या वडिलांना जर सिद्धी हॉस्पिटलमध्ये खाजगीमध्ये सोडलेलं आहे त्या डॉक्टरनी, तर त्याच्या लॉकशीटला दाखवलं मंत्र ग्रामीण रुग्णालयामध्ये सोडलेलं. मग तिथे मला अजून संशय आला की जर तो एकाच वेळी जर इकडे सोडतो तर एका वेळी पेशंट इथे कसा काय.
मग त्याच्यानंतर मी अजून पाठपुरावाला मला जरा हुरूप म्हणजे जरा काहीतरी अजून मला वाटलं म्हणून मी अजून सगळ्या ठिकाणी चौकशी चालू केली. चौकशी चालू करत असताना मग शिवनेरी मेडिकलचे बिल पाहिले. वडिलांना जर 2017ला ॲडमिट केले तर शिवनेरी मेडिकलवाल्यांनी 30/17चं बिल दिले 2 दिवस अगोदरचं. त्याच्यामुळे मला अजून तर आश्चर्याचं म्हणजे हे काय चाललं काय. मग त्याच्यानंतर मी 29 त्याच्यानंतर मी वायसम हॉस्पिटलमध्ये गेलो. वायसम शवाग्राममध्ये त्या दिवशी किती मयत होते म्हणजे किती मृतदेह होते. ज्या शववाहिकेतून माझ्या वडिलांना आणलं त्या ड्रायव्हरचं नाव, त्या ॲम्ब्युलन्सचा नंबर, ती माहिती मागवली. ती माहिती पण मला भेटली. त्याच्यामध्ये 16/7/17 वायसम येथील दैनंदिन डायरी असते जी शवाग्राममधली, त्या दैनंदिन डायरीमध्ये ड्रायव्हरचं नाव बरोबर माने म्हणून, गाडी नंबर बरोबर, वायसम तो घोडेगाव 106 किलोमीटर ते सुद्धा बरोबर, वाटेत गाडी बंद पडली ते सुद्धा बरोबर. फक्त तिथे माझ्या वडिलांचं मृतदेहाचं नाव जर कतर साधू रोकडे असायला पाहिजे होतं तर तिथे कतर साधू रोकडे नसून शशिकांत देवकाते असं नाव होतं. बापरे, असं मग असं मला माहित नाही. त्याचं उत्तर तो जो शवैकाचा जो ड्रायव्हर आहे, तिथले जे कर्मचारी आहे, जे अधिकारी आहेत, ज्यांनी कोणी त्या डायरीतले होते तेच उत्तर देऊ शकतात. अगदी. मग मला ते शॉकच बसला. इकडं म्हणतात माझ्या वडिलांचं पोस्टमॉर्टम केलं नाही, करता येणार नाही. मृतदेह तर शशिकांत देवकातेचा तिथं नोंद आहे. मग शशिकांत देवकातेचं पोस्टमॉर्टम केला होता का? मग शशिकांत देवकाते त्या रात्री त्या दिवसा 15 ते 16/17 त्या शवाग्रात जिवंत होता का किंवा मयत होता का? तो तिथे आला कसा? हा शशिकांत देवकाते नेमका आहे कोण याचा तपास पोलिसांनी घ्यायला पाहिजे. निश्चित. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ही सगळी ज्यावेळेस गोष्ट सांगता आहात तुमच्या वडिलांच्या आजारपणापासून त्यांना दाखल करण्यापासून, तर कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टींची नोंद आहे, या सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव ह्या सुशील रोकडे यांनी केली. खरं तर ज्यावेळेस अशी घटना घडते त्यावेळेस सर्व नातेवाईक, घरचे हे हादरून गेलेले असतात आणि घटना घडल्यानंतरसुद्धा अनेकदा ते अशा कागदपत्रांच्या फॉलोअपच्या बाबतीत कमी पडतात आणि एकूणच अशा पद्धतीने जे काही चुकीच्या घटना घडत आहेत त्याला वाचा फुटत नाही. मात्र सुशील रोकडे यांनी जर आपण पाहिलं तर हा सगळा जो काही माहिती अधिकारात संपूर्ण गोषवारा मिळवलेला आहे, त्याच्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांना मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा अशा सूचना देण्यात आल्या. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर अशा बाबतीत जर का काही घटना घडली असेल आणि त्या बाबतीत जर आपण सजग राहिलो तरच आपल्याला न्याय मिळू शकेल. आता मंचर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र त्याच्यावर कारवाई झाली आहे का? आता ही जी काही आरोपींची लिस्ट बनवलेली आहे म्हणजे याच्यात बहुतांश सगळे डॉक्टर आहेत, तर यांना ताब्यात घेतलं आहे का किंवा पोलीस त्या बाबतीत काय उत्तर देत आहेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जेव्हा मी प्रकरण समोर आलं याच्यात मला हे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कुठंतरी माझ्या वडिलांना मारून म्हणजे निष्काळजीपणा तर झालेलाच आहे, त्यांना मारून त्यांचा आवाय काढून घेतलेला आहे. आणि ही जेव्हा मी बाब उघडकीस आणली, पोलीस स्टेशनला 10 वेळा गेलो. पोलिसांनी मला सिव्हिल सर्जननी उपसंचालकांनी ससून सर्वोपचार रुग्णालय, ससून सर्वोपचार रुग्णालयाकडे जर उत्तर मागायला गेलं ते बोलायचे तुम्ही पोलीस स्टेशनला जावा. असं करता करता मग ज्यावेळी अजय त्यावरेंनी मला जो अहवाल दिला तो अहवाल मला मान्य नसल्यामुळे मी मुंबईला गेलो. मुंबईला तिथे जे हायकोर्टाचे वकील आहेत माननीय नितीन सातपुते साहेब, त्यांना भेटलो. त्यांना संपूर्ण ही सविस्तर विचार हे सांगितला विषय. मग त्यांनी माझ्या ह्या म्हणजे तक्रारीची दखल घेत त्यांनी मान्य उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली. त्यावेळी राज्य शासनाने त्यांना पण असं जाणवलं की गृह विभाग आणि आरोग्य विभाग यांना पाठीशी घालतंय. ही जे काही सिस्टम जे काही हे जे चाललंय किंवा ही जी काही साखळी आहे त्यांना पाठीशी घालते. मग तिथं ते केस चालू झाल्याच्या नंतर ज्यावेळी तिथं त्या जज साहेब होत्या माननीय न्यायालयाच्या ज्या काही होत्या त्यांना रेवती न्यायाधीश होत्या, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही खालच्या कोर्टात जावा. त्याच्यानंतर मी खालच्या कोर्टात आलो. घोडेगाव कोर्टामध्ये ती केस दाखल केली. घोडेगाव कोर्टात ती केस मान्य विठ्ठल पोकरकर साहेब ॲडव्होकेट आहेत, त्यांनी ते केस संदर्भ पाहिला संपूर्ण. त्याच्यानंतर मान्य घोडेगाव न्यायालयाने 27/10ला ऑर्डर दिली, माझ्या बाजूने निकाल दिला की बाबा मंचर पोलीस स्टेशनला 156(3) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे. व त्याच्यात असंही म्हटले की घोडेगाव व मंचर पोलीस स्टेशननी
त्यावेळी माझी FIR दाखल करून घेण्यास टाळाटाळ केलेली आहे, असं या ऑर्डरमध्ये त्यांनी नमूद केलं इंग्लिशमध्ये. पण मला असं काही जणांनी सांगितलं की असं आहे म्हणून. अच्छा. हां. मग त्याच्यानंतर 27/10 जर FIR म्हणजे गुन्हे दाखल करायला सांगितले, तर मंचर पोलीस स्टेशननी 26 का 27/11 1 महिन्यानी गुन्हे दाखल केले त्यांच्यावर, या सगळ्या याच्यावर 27/11/2025. 25ला. मग दाखल केल्याच्या नंतर इथलेच आपले मंचरचे कोण पत्रकार आहेत सकाळवाले. नाही, याच्यामध्ये आता संदर्भ हा येतो आहे की ज्या पद्धतीने आता पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले, तर यांना ताब्यात घेतलंय का, किंवा जर ताब्यात घेत नसतील तर त्याचं काय कारण? मी याच्यासाठी दर 8-10 दिवसांनी जे मंचर पोलीस स्टेशनचे PI आहेत श्रीकांत कंकाळ साहेब, त्यांनी हा तपास कोण डावकर म्हणून आहेत, मग त्यांची कुठली पोस्ट मला माहीत नाही, तर त्यांच्याकडे तो तपास दिला. ते तपास करता करता त्यांचे बराच कालावधी लोटून गेला. म्हणून मी काय केलं, एक अर्ज तयार केला. माननीय SP साहेबांना पुण्याला गेलो, SP साहेबांना एक अर्ज दिला तिथे बाजूला ऑनलाईन काय असतं तिथे, की सदर हे जे तपास करतात हे जर एवढं मोठं रेकॉर्ड असू शकतं तर तुम्ही एका मोठ्या अधिकाऱ्याच्या उच्च पातळीवर या तपासाचा तुम्ही उच्च अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा, असं मी ते अर्ज दिलं. त्या अर्ज दिल्याच्या नंतर परत मी त्या अर्जावर काय कारवाई झाली म्हणून परत SP ऑफिसला गेलो, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं हा अर्ज मंचर पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेला आहे, तुम्ही जाऊन तिकडे गाडी आहे. मग मंचर पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर कळालं त्या अर्जाचा तपास पण डावकर यांच्याकडेच देण्यात आलेला आहे. पण डावकरांनी मला ते असं पत्र दिलं की सदर माननीय न्यायालयाचा तपास असल्यामुळे तुमचा अर्ज फाईल करण्यात येत आहे. मी काही बोललो नाही. त्याच्यानंतर परत त्यांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही मला द्या. आता माझं असं म्हणणं आहे, 8 वर्ष मीच पुरावे गोळा केले, मीच माझ्या जे त्रास करून मी हे जी तुमच्या समोर पेपर ठेवलेले आहेत, मी आता कसे केलेत, कसे उभे केलेत माझं मला माहिती. मग जर एवढे पोलीस स्टेशन एवढं अधिकारी असताना ते मला म्हणतात पुरावा द्या, मग तुम्ही एवढं वर्ष केलं काय? हा खरा प्रश्न आहे त्यांचा, आणि तो अगदी काकुळतीला येऊन विचारलेला आहे. कारण जर समजा अशा पद्धतीने त्यांनी सगळी कागदपत्र गोळा केली असतील, याचा पूर्ण पाठपुरावा केलेला आहे, एकतर वडिलांचं निधन झालेलं आहे, त्या गोष्टी त्यांच्या बोलण्याच्या कंपामध्ये देखील जाणवतात. आणि एकूणच जर पाहिलं तर सुशील रोकडे यांनी या बाबतीत पूर्ण पाठपुरावा करून ही जी काही उच्च न्यायालयाकडून आलेल्या आदेशानुसार तक्रार दाखल झालेली आहे, याच्यात गुन्हे दाखल आहेत, याच्यात आरोपींची नावं आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आणि असं जर होत असेल तर निश्चितच कुठेतरी याच्यामध्ये आरोग्य विभागाला पाठीशी घातलं जाते का, गृह मंत्रालय या बाबतीत दुर्लक्ष करते का, असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आपण पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेला प्रकार पाहिला, त्यासोबत राज्यामध्ये अनेक अशा गोष्टी समोर आल्या, मात्र त्यांना न्याय का मिळत नाही हा खरा प्रश्न आहे. आणि या सुशील रोकडे यांच्या वडिलांच्या निधनाने पुन्हा एकदा हे संपूर्ण प्रकरण आपल्या समोर येताना दिसतंय. आता याच्या बाबतीत त्यांना न्याय मिळतोय का हे पाहणं गरजेचं असणार आहे. अविनाश पवार, NDT मराठी, घोडेगाव. हे बघा.